विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी सुकेशनी गावंडे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। निलंगा तालुक्यातील कोराळी येथील मारहाण प्रकरणी पोलीस प्रशासनाने कोणावरही अन्याय न करता पारदर्शक तपास करून कायदेशीर कारवाई करावी। रुग्ण हक्क संरक्षण समिती, लातूर प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। निलंगा तालुक्यातील कोराळी गावातील लिंगायत युवकांना मारहाण प्रकरणी पीडित प्रवीण बिराजदार या रुग्णाला लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे जाऊन रुग्ण हक्क संरक्षण समितीचे प्रमुख ॲडव्होकेट निलेश करमुडी, प्रदेश अध्यक्ष हनुमंतराव गोत्राळ, महिला अध्यक्ष रेणुकाताई बोरा, मराठवाडा संघटक रवी बिजलवाड, लातूर महिला जिल्हाध्यक्ष कावेरी विभूते, राम चिलमे आदींनी प्रत्यक्ष जाऊन उपचाराबद्दल विचारपूस करून घटनेची सत्य माहिती रुग्णांच्या मुखातून जाणून घेण्यात आली। प्रशासनाने सदर प्रकरणी योग्य व सत्य पारदर्शक तपास करून कोणावरही अन्याय न करता मारहाण करणाऱ्या विरुद्ध पोलीस प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी रुग्ण हक्क संरक्षण समिती प्रमुख ॲडव्होकेट निलेश करमुडी यांनी माध्यमांना बोलताना केली। रुग्णालयामध्ये पोहोचलेलो आहोत आणि कोराळी गावामध्ये जी काही घटना घडली होती त्या संदर्भात या ठिकाणी जे पेशंट आहेत त्या पेशंटकडूनच आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की नेमकं काय घडलं होतं आणि कशा संदर्भात या ठिकाणी वाद झाला होता आणि एवढी गंभीर जखम जी झालेली आहे ती कुणी आणि कशाबद्दल केलेली आहे त्या सविस्तर या चर्चेबद्दल आपण त्यांच्याकडूनच त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। आवाज थोडा मोठा करा, तर माईक आहे आपलं। काय घडलं होतं, म्हणजे काय सांगू शकाल काय घटनेबद्दल? काय नाही, जयंतीला आलो होतो मी पुण्यावरनं। हां, मग जयंती झाली, त्यांना जयंतीमध्येच भांडणं काढायचं होतं त्या मुलांना। हां, बेरड समाजाची मुलं आहेत। हां, मग त्या दिवशी काही जमली नाही त्यांना भांडणं काढायला। हां, मग दुसऱ्या दिवशी लग्न होतं। हां, मग त्या दिवशी लग्नामध्ये लग्न वगैरे झालं। आम्ही मग पुण्याला निघत होतो, आमचे मित्र 4-5 जण होतो, पुण्याला निघत होतो। मग मंदिराच्या बाहेर आलो, त्यानंतर ते गाडी अंगावर गाठले। मग त्यांना म्हटलं सॉरी, आम्ही सॉरी म्हणलं। मग ते म्हटले तुम्हाला काय रस्ता देता येत नाही का, असं तसं बोलले। मग त्यानंतर आम्ही म्हटलं सॉरी, जाऊ दे म्हटलं। मग विनाकारण तो मारला, 2-3 हातडी गंभरला। त्यानंतर मग आमच्यात वादावाद झाले। मग त्यांचे भरपूर पोरं आले, आम्हाला बेदम मारले त्यांनी। साधारण तुम्हाला जी मारहाण केली ती किती पोरांनी केलेली? कमीत कमी 30-40 होते सर। 30-40 लोकांनी? हो। जे मारहाण करण्यासाठी आलेली मुलं होती ती केवळ फक्त एका समाजाची होती की अनेक समाजाची होती? फक्त एकच समाजाचे होते। एकाच समाजाची? हो। आणखी काय सांगायचे का आपल्याला? नाही सर, ते एकच समाजाचे होते। त्यांना फक्त आम्ही जयंती जे केली ना मोठी, त्यांना जयंतीमध्येच भांडणं काढायचं होतं। त्यांना त्या दिवशी जमलं नाही। ज्या दिवशी तुम्ही जयंतीसाठी आला होता, हो, नेमकं कुठली जयंती होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती होती की शिवाजी महाराज जयंती होती की बसवेश्वर जयंती? बसवेश्वर जयंती। बसवेश्वर जयंतीनिमित्त तुम्ही पुण्यावरून इथं आला होता? हो। बरोबर आहे? हो। आणि जयंती झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला भांडण झालेले? हो। बरोबर? हो। तुमच्या हाताला जे लागले ते नेमकं काय लागलेलं आहे? सर, कुऱ्हाडीने वगैरे डोक्यात पण मारलेलं आहे, मला डोक्यात पण मार लागलेला आहे। डोक्यात मारहाण केलेली आहे? हो। आणि हाताला काय झालं नेमकं, म्हणजे कशाने वार केलेला आहे की मारलेला आहे? हातावर पण कुऱ्हाडी, उलटे कुऱ्हाड करून मारलेले आहेत। कोराळी गावातील कासारशिरशी भागातील निलंगा तालुक्यातील काही लिंगायत समाजातील बांधवावरती झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे काही कार्यकर्ते या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर आपण त्यांची प्रतिक्रिया त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। नेमकं काय घडलं आणि कशा संदर्भात आपण या ठिकाणी आलात? रुग्ण हक्क संरक्षण समिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये रुग्णांच्या संरक्षणासाठी व त्यांच्या हक्कासाठी काम करते। आमचे महिला जिल्हाध्यक्ष कावेरीताई विभूते यांच्याकडे रुग्ण जे आहे प्रवीण अण्णाराव बिराजदार हे कोराळी या गावचे आहेत, निलंगा इथले, आणि त्यांचा भाऊ सचिन अण्णाराव बिराजदार यांनी समितीकडे एक लेखी अशी मार्गदर्शन करण्यासाठी मागणी केली। इथं आल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष रुग्णांची भेट घेतली आणि इथं आल्यानंतर आम्हाला समजलं की कोराळी या गावामध्ये बेडरका कुठला तरी समाज आहे, त्या समाजाने अंगावर पहिले गाडी घातली। अंगावर गाडी घालून देखील ह्यांनी स्वतःहून चुकी नसताना माफ करा वगैरे असं म्हणले, पण ते ऐकले नाहीत आणि विनाकारण त्यांना मग नंतर मारहाण करायला सुरुवात केली। डोक्याला वगैरे जबर मारहाण केलेली इथं दिसत आहे, आल्यानंतर कळत आहे। आणि पोलीस स्टेशनला अद्यापही काही तक्रार वगैरे दाखल झालेलं आहे की नाही याची आम्ही त्यांच्याशी माहिती घेतली। तर ते
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जबाब घेतला आहे की नाही हे अजून माहीत नाही आहे. ते आम्ही पोलीस स्टेशन कासारशी येथे फोन करून ह्या संदर्भामध्ये आम्ही माहिती घेऊत. पण तरीही हे जे प्रकार जे होत आहेत किंवा एक प्रकारे गावगुंड म्हणा किंवा समूहानुसार मारहाण करणे. आता रुग्ण असं म्हणतो किंवा आम्ही बसवेश्वर जयंती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती गावामध्ये साजरी केली आणि ते राग मनामध्ये धरून त्यांनी ह्यांना मारहाण केली असं ह्या रुग्णांचं म्हणणं आहे. आता ते आरोपी कोण आहेत काय नाही ह्याची पोलिसांनी त्यांना ताबडतोब पकडून दोन समाजामध्ये ह्याच्यामध्ये तेढ होऊ नये हे आमचीही भावना आहे. पण सत्य काय हे ताबडतोब पोलिसांनी ह्याच्यामध्ये पारदर्शकपणे तपास करून दोषींना त्वरित अटक करून तसेच रुग्णांनाही इथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे रुग्णालाही व्यवस्थित ट्रीटमेंट मिळावी. त्याचंही जे काही अधिकार वगैरे आहेत त्यांना तात्काळही मिळावी. कारण त्याचाही भाऊ इथे अंडर प्रेशरमध्येच आहेत आणि दबावाखाली आहेत. एक प्रकारच्या गावातल्या लोकांपासून वारंवार फोन येत आहेत त्यांना एक प्रकारच्या गावातल्या लोकांपासून वारंवार फोन येत आहेत त्यांना किंवा कुठलीही केस करू नका ते करू नका नाहीतर आम्ही तुम्हाला आणखीन ह्याच्यापेक्षाही बेकार मारू. कारण आमचे कावेरीताई विभूते म्हणून आहेत त्यांनी हे जी प्रकरण सुरुवातीपासून ह्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत. त्यांनाही काही फोनवर किंवा फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमुळे कमेंट जे आलेले आहेत तेही धमकी प्रायस असल्यासारखे भासत आहेत. हे एकदम प्रकार चुकीचे आहेत. आम्ही रुग्ण हक्क संरक्षण समितीचा तर्फे काल परवा 10 दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांना निवेदन दिले की आम्ही असे काम करत असताना आम्हालाही ह्याच्यामध्ये संरक्षण मिळावं. पण हे गोष्ट जी आहे एकदम निंदनीय आहे. अशा प्रकार होऊ नये. तपास ह्याच्यामध्ये पारदर्शकपणे होऊन मी ह्याच्यामार्फत लातूरचे पोलीस अधीक्षक यांना मी विनंती करतो की ह्या प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे होऊन तात्काळ आरोपींना अटक होऊन सत्य बाहेर आणावे ही नम्र विनंती. जय हिंद जय भारत. विश्व 24 न्यूजसाठी अतुल सोनकांबळे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.